न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आडगावमध्ये ठाकरे सेनेची मशाल पेटली, बालाजी माळोदे यांचा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार। 2012 ते 2017 या पंचवार्षिक कालावधीत नगरसेवक म्हणून काम केलेले बालाजी मधुकर माळोदे यांनी यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। आडगाव येथील बालाजी माळोदे यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांच्या परिचय पत्रकाचे वाटप आडगावच्या मारुती मंदिरापासून करण्यात आले। मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात बालाजी माळोदे यांच्या पत्नी माजी नगरसेविका मीना माळोदे या आडगाव म्हसरूळ या दोन्ही गावांना जोडणाऱ्या प्रभागातून निवडून आल्या होत्या। त्यामुळे नगरसेवक पदाचा अनुभव आणि जनसंपर्क पाठीशी असलेल्या बालाजी माळोदे यांनी यावेळी मशाल हाती घेत थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी पायपीट सुरू केली आहे। यावेळी मागील पंचवार्षिक निवडणुकीत एकसंघ शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या मथुरा गुलाब गांगुर्डे यांनीही परिचय पत्रक वाटपात सक्रिय सहभाग नोंदवला। मथुरा गुलाब गांगुर्डे या प्रभाग क्रमांक 2 मधून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं यावेळी स्पष्ट झालंय। माझ्याबरोबर गांगुर्डे ताई या शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी करत असून आम्हाला मागच्या 2012 ते 2017 या कालावधीत आम्ही नाशिक महापालिका क्षेत्रात त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केलेली विकास कामं त्याच्या जोरावर पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींच्या समोर जाऊन त्या कामाच्या भरोश्यावर आम्ही निवडणूक लढवणार असून आणि या टायमाला माझं नाशिककर जनतेला मतदार बंधू भगिनींना आव्हाने, तुम्ही आमचा महाविकास आघाडीचा महापौर बसवा आणि मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने शब्द देतो, 1 महिन्याच्या आत नाशिक शहर खड्डेमुक्त दिसेल। तसेच येणारा कुंभमेळा आम्ही चांगल्या पद्धतीने करून दाखवू आणि आम्ही केलेलं आहे। मागच्या 2012 ते 2017 या काळात आमच्या कार्यकाळात नाशिक महापालिकेने यशस्वी असा कुंभमेळा केला। एकही झाडाला हात न लावता आम्ही कुंभमेळा केलेला आहे। आम्ही नाशिक महापालिका यांच्या माध्यमातून रिंग रोड, ब्रिज, बॉटॅनिकल गार्डन, पंपिंग स्टेशन, मल निसरण केंद्र, पाण्याच्या टाक्या या मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या। त्यानंतर जो महापौर बसला नाशिक महापालिका 17 ते 2022 या कार्यकाळात नाशिक महापालिकेने कोणते खड्डे बुजवले, कोणत्या नवीन लाईन टाकल्या, कोणते नवीन रस्ते बांधले, कोणते नवीन ब्रिज केले याची सर्व माहिती द्यावी, मग त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं। नमस्कार। येत्या 2025-26 महानगरपालिका निवडणुकीत मी मथुरा सुनील गांगुर्डे अनुसूचित जाती यामधून उमेदवारी करत आहे। तर या 2018 ते 2025 या काळामध्ये जे काही कामं रखडलेली आहेत आणि किती विकास झाला आहे किंवा किती विकास राहिलेला आहे, तर मला एवढंच म्हणायचं आहे की या आपल्या प्रभाग 2 मधून सर्व बंधू आणि भगिनींनो आम्हाला साथ द्यावी व या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या मतांनी विजय करावं। कारण आपण बघत आहे की रस्त्यांमध्ये खड्डे किंवा खड्ड्यांमध्ये रस्ते किती प्रॉब्लेम आहे किंवा सर्कलवरती एखादा कॅमेरे, कारण आता सुरक्षा म्हणजे स्त्रियांची, त्याच्यावरती सुद्धा बेजबाबदारीपणा होत आहे। आणि
इथे अभ्यासिका मुलांसाठी किंवा अनेक प्रश्न निर्माण आहेत. तर मला वाटतं की तुम्ही सर्वांनी आम्हाला चारही जणांना चांगल्या प्रचंड मताने विजय करावा. धन्यवाद. खड्डेमुक्त प्रभाग, सुरक्षित प्रभाग आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असा नारा देत बालाजी माळुदे यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या प्रसंगी माजी नगरसेविका मीना माळुदे, भाई पुंजा माळुदे, संजय शिंदे, कांतीलाल माळुदे, भीमसेन लबडे, प्रभाकर माळुदे, विष्णू लबडे, पोपट शिंदे, सुनील जाधव, अमोल गांगुडे यांच्यासह ठाकरे सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि आडगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.